सगळा विद्वान नावाचा शब्द चालला जाईल आणि तुम्ही सगळ्यात सक्षम व्हाल एवढं निश्चित करून तुम्हाला सांगतो। संतोष भाऊ, अनेक महिलांनी आता या ठिकाणी अनेक समस्या घेऊन दिल्या आणि तुम्हाला सांगतो मी, ज्या महिलांना अपवित्र मानतात, ज्याच्यामध्ये कामं करून घेत नाहीत, तेव्हापासून माझ्या प्रत्येक स्टेजवर, प्रत्येक उद्घाटनाला, प्रत्येक शुभ कार्याला एक विधवा महिला असते। कमीत कमी एक विधवा महिला माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला निश्चितपणे असते। कार्यक्रमाचे अध्यक्ष पण एक असतेच। आणि ज्या लोकांना जे म्हणतात की हे अपवित्र आहे, करंच्या पायाची आहे, असं जेव्हापासून हे काम करत होतं तेव्हापासून माझी लय मोठी प्रगती होत झाली। अनेक या माता भगिनीचे एवढे आशीर्वाद मिळून झाले, तुम्हाला काय सांगू। आणि तुम्हाला सांगतो हो, या सगळ्या महिला या ठिकाणी आल्या आहेत ना, या इतक्या भरभरून आशीर्वाद तुम्हाला देणार आहेत। इतके त्यांचे थोडंसं त्यांच्यासाठी जे असेल त्याचं ते काम करा। छोटे छोटे काम असतात, अनेक छोटे छोटे काम असतात, ते होतात। म्हणजे त्यासाठी आम्ही 4 पद्धतीने या ठिकाणी काम करतोय। आमचं जे मानस फाउंडेशन जे आहे ते 4 पद्धतीने काम करतात। नंबर 1 ही विधवा प्रथा बंद झाली पाहिजे आणि सगळ्या महिला या प्रथेच्या विरोधात पेटून उठल्या पाहिजे, त्या स्वावलंबी झाल्या पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान जागृत झाला पाहिजे। नंबर 2 आमच्या गोष्ट लक्षात आली की घरात 2 पैसे आले ना, प्रत्येकाची गोष्ट आहे, घरात 2 पैसे आले की माणसाला शाळेवर घुसतो किंवा ती मजबूत होते। ती घाबरते कशासाठी, तिला माहित आहे की मला उद्या याच्याकडे जाणार आहे, मला हात त्याच्याकडे पसरावा लागणार आहे, म्हणून ती त्या माणसाला घाबरते, त्याचा अन्याय अत्याचार पण सहन करते आणि त्याचे बोलणे पण सहन करते आणि ते निवडपणे ऐकत असते। आताच मला एक जण भेटलं, काय सांगत होतं, नाही तुम्ही असं बोलू नका हे होईल, पण मी सांगतो जेव्हापासून आम्ही हे केलं, अनेक लोक नुसते नाव घेतलं की मी लहाने सरांना सांगते, आम्ही मानस फाउंडेशनकडे चाललो, म्हटलं ना की त्यांना होणारा जो अन्याय आहे, त्यांना होणारा जो त्रास आहे, तो त्रास थांबतो। याचं कारण असं आहे की पहिल्या परिषदेला आम्ही जी परिषद घेतली, त्या परिषदेला आपल्या जिल्हाधिकारी साहेब त्या ठिकाणी हजर होते आणि त्यांनी सांगितलं, लहाने सर म्हणजे खऱ्या अर्थानं ते साहेब आले होते फक्त 5 मिनिटासाठी, मी 5 मिनिटं थांबलेच जाईल म्हणे। तेव्हा ते थांबले, 3 तास थांबले आणि त्यांनी सांगितलं की काही जरी समस्या असतील या महिलांच्या, तुम्ही आमच्यापर्यंत जाणं, आम्ही त्या सोडवू आणि तुमच्या काही समस्या असल्या तर त्या आपल्यापर्यंत निश्चितपणे सोडवल्या जातील, ही मी तुम्हाला कळवी आहे। आणि म्हणून आपल्याला सगळ्यासाठी जास्त बोलत नाही, बाकीच्यांना तुम्हाला ते मी सांगितलं। एक दुसरा आम्ही रोजगार निर्मितीच्या संदर्भात काम करतो। एक जवळपास 60-65 महिलांना विविध ठिकाणी रोजगार आपण दिला आहे, तुम्हाला सुद्धा मिळू शकतो। कसा मिळू शकतो, आता हे मलकापूर शहर आहे, या मलकापूर शहरामध्ये कुठे दुकान, साडीच्या दुकानावर, कुठे कपड्याच्या दुकानावर, कुठे कॉम्प्युटर सेंटरवर, कुठे शाळेमध्ये, क्लासेसमध्ये या महिलांची गरज पडते, तर अशा महिलांना आपण त्या ठिकाणी रोजगार निश्चितपणे देऊ शकतो। ते करायचं आहे आणि शासनाला आपल्याला आपला जो पगार आहे तो पगार 3000 होण्यासाठी आपल्याला मांडायचा आहे। त्यासाठी आपण काहीतरी ठराव या ठिकाणी निश्चितपणे घेणार आहोत, ते सगळे आपल्याला करायचे आहे। मी